मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी बलात्काराचे कृत्य केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना आहे शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात उत्तर प्रदेशहून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी मंदिरात आलेल्या एका तरुणीवर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून करून तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला फेकून दिला। त्यानंतर 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला मृतदेह आढळल्याने त्याने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली। त्यामुळे तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी सर्व सूत्रे मार्गी लावून आरोपी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे यांना अटक केली आहे। या प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली आहे परिमंडल 1चे उपायुक्त सुभाष बुरसे यांनी। त्याला मंगळवारी दुपारच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये एका इस्मानी खबर दिली की मंदिरामध्ये एका घोळ मंदिर गणपतीचं मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिच्या मृत अवस्थेतली बॉडी दिसून आली। तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला। ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्त्वाचं होतं आणि NRI पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे। त्यानंतर खुनाचा तपास चालू झाला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं। तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक पोलीस कमिशनर साहेब डोंगरे साहेब, पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब, ACP कोळेकर साहेब आणि संदीपान शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर DI आणि तपासात जे मौलिक तपास केलेला आहे तो API अब्दुल मलिक, API काळे आणि PSI शिंदे यांनी केले आहे। त्यांना मदत जी आमच्या हवालदारांना नाईक आहे त्यांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे। हो, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतलेला आहे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अटक केलेल्या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी आजपर्यंत तरी काही निष्पन्न झालेली नाही आहे, पण त्या दृष्टीने आमचा आता तपास सुरू आहे। अशा प्रकारे जे महिला घरातून निघून जातात काहीतरी शिल्लक कामांवर त्या महिलांना कशा प्रकारे आव्हान असतात? तर आमचं आव्हान असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातील जे सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्यामार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काही त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन तिने वेळेस दिली असती तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता, कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। तर एवढ्या वेळ एवढ्या अनोळखी लोकांसोबत राहणंही योग्य नाही। मंदिरात का आले होते आणि कधी आले होते? तर या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकदास महाराज हे त्यांच्या युपीकडच्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते। तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवलं। कस्टडी किती दिवसापर्यंत? कस्टडी 16 तारखेपर्यंत, 16 म्हणजे मंगळवारपर्यंत मिळालेली आहे। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।